नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर आपण अशी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या गावामध्ये कोणत्या शहरामध्ये होत नाही. तर आपल्या गावामध्ये एक अनोळखी ओळख म्हणून निर्माण झालेली आहे. ते म्हणजे आपल्या कट्ट्यावरती आपल्या इथे रोज 100-200 कावळे जमा होतात. तर त्यांचे खायला घालायचे कार्य हे धनाजी गायकवाड हे बापू काम करत असतात. तर आपण थोडी त्यांना त्याबद्दल माहिती विचारूया. तर नमस्कार. आपल्या वाठार किरोली गावचे साईराम हॉटेलचे मालक धनाजी गायकवाड. तर आपण त्यांच्या इथं रोज खूप कावळे येतात, तर त्याबद्दल आपण त्यांना परिचय विचारणार आहे. तर नमस्कार बापू. नमस्कार. तर आपल्या आता इथं एवढे कावळे वगैरे येतात, तर याचा तुम्ही याबद्दल थोडासा आम्हाला परिचय सांगा. मी कावळ्याला 12 वर्ष गेली खाया घालतो. रोज सकाळी पहिले 4-5 यायचे, परत ते वाढत संख्या गेली आता भरपूर. हां, ते 200-250 कावळा रोज सकाळी गोळावतो. नेमच तर खाया नाही की बाबा 50 किंवा 1 किलो 1.5 किलो ते खायला एवढे 1.5 किलो पण खाऊन जातातच. त्याच्या आधी मी जोडीदार गावातली माणसं म्हणाला की वाड्याला कावळे येत नाही, वाड्याला कावळे येत नाही. वाड्याला एक महिनाभर खाया घाला गेलो. मासांभूमीत गेलो होतो खायला घालाय, पण ती काय महिनाभर मीच टिकलो नाही. कावळे जात होते, 15-20 कावळे झाले होते, बरं बंद झाले तिकडे जाय. मी इथे घरीच खायला घालतो वाटेल. बरं. मी शिर्डीला जातो पायवारीला 15 दिवस. बरी माझं जोडीदार इथे घालत असते खायला. म्हणजे ती मा पण आहे त्यांना 1.5 किलो लागू 1 किलो लागू घालत असतात. म्हणजे 12-13 वर्ष सेवा पूर्ण झाली. म्हणजे आपण आता अंत्यविधीला स्मशानात जातो, तिथं आपण वाट बघत बसतो की कावळ्याची, पण शक्यतो तिथं जास्त येत नाही. आपण शेवटी गाय आणतो. पण हे कशामुळं होतं असं? घालणारा पाहिजे ना काय, म्हणजे रोजचं रोज तर खायला भेटत नाही. खूप पक्षी भरपूर झाला आहे आता. बर. त्याला खायला पाहिजे. तो रोज घालणारा असेल तर जाणार गेली. हा, ती सुरुवात तुमची कशी झाली? म्हणजे तुम्ही कसं निदर्शनास तुमच्या आलं का आधी? 2 कावळे येत होती पहिली, गाय आणि कावळे. गाय संबंधाची गाय गुरातून जायची इथं. ती गायला ते पोऱ्या द्यायची सवय लागली मला. तिथून 2 कावळे झाले, परत 4 आले, परत 10 आले, परत 100 झाले. आता 100-150 कावळा रोज येतो खायला आपल्याला. रोज तुमच्या म्हणजे किती वाजता येतात? 6:30ला बरोबर होती. 6:30 ते 5:30 जाते. म्हणजे तुमची इथं वाटच बघत असते? वाट बघत नाही आलो तर घरी येते. घराची पुढे वराड घरी बोलावा येत असते म्हणजे. म्हणजे एवढं पुण्य भेटते आपल्याला कमवायला. तुझे विठ्ठला सांग कैसे फेडू, काया ही मलिन माझी चरणाशी अंतरू, काया ही मलिन माझी चरणाशी अंतरू. चंदना परी झिजूनी गंध तुला लावू, भाव भक्तीची ही अश्रू फुले तुला वाहू, भाव भक्तीची ही अश्रू फुले तुला वाहू. तरी फिटे नाहे पांगरे विठ्ठला, तरी फिटे नाहे पांग